तर मी खाल्ली ही आज मिसळ आणि ही मिसळ आहे शिवाजीनगर गावठाणामध्ये. जो कोणी हा व्हिडिओ बघून जाईल त्याला 10% ऑफ. जय श्रीराम मंडळी. भूक लागल्यामुळे पोटामधले कावळे लय ओरडत होते. कावळ्यांचा विचार करता मी पडलो हॉस्टेलच्या बाहेर. हॉस्टेलच्या बाहेर पडल्यानंतर चालत आलो मी शिवाजीनगर गावठाणमध्ये. गावठाणमध्ये आल्यावर सुचलं मला की गावठाणमध्ये एक चांगली मिसळ आहे ज्याचं ओपनिंग आता झालेलं आहे. तर ती मिसळ म्हणजे रॉयल शेतकरी मिसळ. तुम्ही बघू शकता आहे रॉयल शेतकरी मिसळ. मग पटक्यास मागचा पुढचा विचार न करता पोचलो मी मिसळच्या दुकानावरती आणि त्यांना बोलवलं बाहेर बोलल्यानंतर ना ते म्हटले काय पाहिजे. मग मी म्हटलं ही काय विचारायची गोष्ट आहे का, लावा ना एक मिसळ चांगली. आणि या बघा आली आपली मिसळ. तरी मिसळ फक्त दिसायलाच बाहेर नाही तर चवीला एकच नंबर होती. मग ही मिसळ बघून माझ्या पोटातले कावळे शांत झाले. मग मिसळचा थोडा फोटोशूट केल्यानंतर ना हे त्यांचं दुकानानंतर त्यांना म्हटलं तुमचा इंटरव्ह्यू नंतर न घेऊ, खाऊन झालं. सगळ्या गोष्टीला बाजूला करत पोटातल्या कावळ्यांचा विचार करता मी मिसळ खायला चालू केली. मिसळची टेस्ट एकच नंबर होती. तुम्ही पण अवश्य भेट द्या रॉयल शेतकरी मिसळ, शिवाजीनगर गावठाण, JM रोड, खाऊ गल्ली. पोटाची खळगी भरेपर्यंत मी मिसळ खाल्ली. मग आता काय, आता पुढं होती ताकाची बारी. ते म्हणले आमच्याकडे ताक लय भारी भेटतं. मग म्हणलं येऊ द्या ना, कशाला उगाच. आता चालू होतं ताक बनवायला सुरुवात. बघितलं हे तर घरगुती पद्धतीनं ताक बनवत आहेत आणि पुण्यामध्ये अशा घरगुती पद्धतीनं ताक सगळीकडेच नाही भेटत. मग म्हणलं ठीक आहे बघूया टेस्ट करून कसं आहे. तर ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या गोष्टी भेटत आहेत, आईस्क्रीम, लस्सी, ताक, जे काय असेल ते. आणि हे बघा आलं आपलं ताक. आणि हे कसं दिसायला तर एकच नंबर ताक दिसायला तर. मग आता म्हटलं ह्यांना मला थांबा ताक पितून मग तुम्हाला भेटतो. मग आता म्हणलं तुम्हाला दाखवाच कसं लागतंय ताक. एका घोटातच अर्धा ग्लास एवढं फास्ट पिलं जणू काय कधी भेटलंच नव्हतं. एकच नंबर टेस्ट लागल तर त्याच्यात. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं जुगाड केले, तुम्हाला पण 10% डिस्काउंट. तेव्हापासून मी एकटाच बोलत होतो. मग आता म्हटलं त्यांनाच विचारून बघूया त्यांच्या मिसळची खासियत काय. तुम्हाला पण असं वाटलं असेल की बाबा पेड प्रमोशन चालू आहे का काय, एकटाच बोलायला. म्हणलं आता त्याला तुम्हाला दाखवतोच त्यांच्याकडनं ते काय म्हणतायत. काय खासियत आहे तुमच्या मिसळची खासियत काय? मिसळची खासियत ही आहे की आपण जे काही मिसळ बनवतो ते एकदम प्रॉपर घरगुती मसाल्यापासून बनवतो. हां, आपली मिसळ खाल्ल्यानंतर पोटाचा कुठलाही त्रास होत नाही. पोटात जसं ॲसिडिटी झालं वगैरे असा कुठलाही प्रकार होत नाही. ओके. आणि मसाला ताक पण आपल्या घरगुती ह्याच्यापासून दूध वगैरे काय असेल ते मसाला ताक वगैरे आपण स्वतः दही लावतो. हां, दुधाचं दही लावतो. हां, दही लावून त्यापासून आपण लस्सी झालं, मसाला ताक झालं, मिसळ झालं, हे प्रॉडक्ट आपण स्वतः बनवतो. आणि त्याच्यानंतर ना जो पण व्यक्ती हा व्हिडिओ बघून येईल इथं शेतकरी मिसळ खायला तर त्याला 10% ऑफ असणार आहे, बरोबर ना? येस. अशा पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधून झाला, बोलून झालं, तुमचं जुगाड केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचं सगळ्यांचं जुगाड केलं आहे की कधी या 10% तुम्हाला ऑफ असणार आहे, देणार आहेत. व्हिडिओ बघून आलो म्हणून सांगायचं फक्त. त्याच्यानंतर ना त्यांचं मेनू कार्ड असणार आहे पुढं. हे आहे मेनू कार्ड, त्यांचं मेनू कार्ड. आता मिसळ खाऊन झाली, आता तुमचं जुगाड पण झालं. तर मग आता तुम्ही इंस्टाला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून घेणार आहोत. तेवढं हॉस्टेलकडे रवाना होत असताना जेवढी चांगला नजारा तुम्हाला दिसतोय ना तेवढीच चांगली लाईन आहे माझ्याकडं तुमच्यासाठी. तर ती म्हणजे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. धन्यवाद.